नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या यांची बेरीज कशी करायची ते आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलोय. आता आपण त्याचे थोडं पुढे जाऊ. बघा, आता आपल्याला प्रश्न दिलेला आहे, समजा एकाचा वर्ग प्लस दोनाचा वर्ग प्लस तीनाचा वर्ग प्लस चाराचा वर्ग, बरोबर? वर्ग संख्या आहे समजा. यांची काय आपल्याला विचारली, समजा बेरीज. काय विचारली? बेरीज. तर बघा, आपण हे सॉल्व्ह करू शकतोय सिंपल पद्धतीने. पण जर संख्या मोठ्या दिलं तर आपलं काय होईल? कॅल्क्युलेशन वाढत. त्यासाठी आपण शॉर्टकट पद्धतीने हे उदाहरण सॉल्व्ह करू. बघा मित्रांनो, वर्ग संख्यांची बेरीज करायची आपल्याला, तर कशी करायची? शॉर्टकट पद्धतीने ते आपण बघू. चला बघा, आता मित्रांनो काय करा, सुरुवातीला नाही का शेवटची संख्या बघायची. शेवटची संख्या काय आपल्याकडे? 5 आहे, बरोबर? 5 लिहून घ्या. गुणाकारामध्ये 5च्या पुढील संख्या घ्या. 5च्या पुढील संख्या काय? 6 आहे, बरोबर? गुणिले, आता काय करायचं बघा, 6 आणि 5 यांची काय करायची? बेरीज करायची. 6 आणि 5 किती झाले? 11. भाग नेहमी काचा द्यायचा? 6 चा द्यायचा, एवढं लक्षात ठेवायचं, बरोबर? 6 6 कॅन्सल झाले, उरले का आपल्याकडे 11 आणि 5. 11 5 55. हे आलं तुमचं उत्तर. कळालं? अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. बघा, अजून एक दोन उदाहरणं बघू, तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होती. बघा, आता एक प्रश्न आहे, समजा आपल्याकडे, समजा आता संख्या वाढवली, समजा आपण या 6चा वर्ग प्लस 7चा वर्ग प्लस 8चा वर्ग बरोबर किती? बघा, असा प्रश्न. बघा, 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर? या संख्यांची बेरीज करायची, या वर्ग संख्येची बेरीज करायची आपल्याला. काय सांगितलं तुम्हाला? शेवटची संख्या काय आहे? 8 आहे, बरोबर? 8. त्याच्या पुढील संख्या काय येणार आहे? 9. गुणिले यांची टोटल करायची आपल्याला. किती झाले टोटल? 8 16 ने 17. भाग काचा द्यायचा आपल्याला? 6 चा द्यायचा, बरोबर? एवढं लक्षात ठेवायचं. बघा, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 2 1 2, 2 चौक 8, बरोबर? उरले किती आपल्याकडं? 4 3 12, 12 गुणिले हे 17. समजा यांचा गुणाकार करून टाकू आपण. 17 दुणे 34, आता याला 3, 17 1 17, 17 3 20. तर तुमचं फायनल उत्तर काय आलं? 204. कळालं? अशा पद्धतीने एक लास्ट उदाहरण घेऊ. चला बघा, आता बघा प्रश्न काय आहे. थोडी संख्या वाढवली आपल्या. बघा, या वर्ग संख्येची बेरीज करायची आपल्याला. तर काय सांगितलं तुम्हाला? शेवटची संख्या किती आपल्याकडं? 11 आहे. त्याच्या पुढील संख्या या 12, यांची टोटल करा. 11 आणि 12 किती होतील? 11 गुणे 22 आणि 23. भाग काचा द्यायचा आपल्याला? 6 चा द्यायचा, बरोबर? 6चा भाग जर दिला, 6 1 6, 6 दुणे 12, बरोबर? आता 23 दुणे किती होणार आहे? 46. गुणिले हा 11 राहिलेला आहे, गुणाकारामध्ये 11. मित्रांनो बघा, 11 सोबत जर तुम्हाला जर गुणाकार जर करायचा असेल तर काय करायचं? बघा, सुरुवातीला 6 घ्या, बरोबर? नंतर दोन्ही संख्या घ्या. 6 4 किती झाले? 10 झाले. पण हातचा 1 जाणार आहे. आणि नंतर 4 घ्या, 4 मध्ये 1 टाकला, 5. हे उत्तर आलं तुमचं. किती झाले? 506. बघा, अजून तुम्हाला ट्रिक सांगतोय 11ची. 11 सोबत कोणत्याही संख्येचं जर मल्टिप्लाय करायचं असेल तर बघा, 34 गुणिले समजा तुम्हाला 11 करायचे, बरोबर? तर काय करायचं? सुरुवातीला पहिली संख्या घ्या, 4. 4 मध्ये 3 टाका, किती झाले? 7 झाले. नंतर उरलं का आपल्याकडे 3. 4 सोडून द्या, 3 घ्या. हे आलं उत्तर होईल. अजून एक घेऊ, समजा 35 गुणिले समजा तुम्हाला 11 करायचंय. 5 घेऊन टाका, 5 मध्ये 3 टाका, किती झाले? 8 झाले. 5 सोडून द्या, 3 घ्या. हे आलं उत्तर. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. कळालं? कळालं मित्रांनो? हे कसं सॉल्व्ह केलं मी. चला मित्रांनो, आता आपण काय करू माहिती का? आता घन संख्या बघू. थोडं घन संख्यांची बेरीज कशी करायची ते बघूया. चला, समजा आपल्याकडे एक प्रश्न आहे मित्रांनो. बघा, प्रश्न काय आहे? 1 ते 10 संख्यांच्या घनांची बेरीज.
बघा असा प्रश्न मित्रांनो, आपल्याला असा प्रश्न विचारा, समजा 1 ते 10 संख्येच्या घनांची बेरीज करायची आपल्याला, तर काय करता येईल बघा. पहिली सूत्र लक्षात ठेवा. बघा हे सूत्र सोपं आहे, वर्ग संख्येपेक्षा सूत्र सोपं आहे, त्याच्यामुळे सूत्र तुम्ही पाठ केलं तरी चालेल. सूत्र काय, n कंसामध्ये n+1 कंसाचा काय करायचंय, वर्ग करायचंय, भागिले काय करायचंय, 2 करायचे. बरोबर, हे आहे सूत्र. बरोबर का. बघा आता काय करू, आता n किती आपल्याकडे, समजा 10 आहे, एकूण संख्या किती आपल्याकडे 10 आहे, 10 प्लस, आता इथं 10 घेतलं, 10 मध्ये 1 11 होईल, गुणिले 11 भागिले 2 कंसाचा काय वर्ग आहे. बरोबर. बघा आता 2 1 2 2 5 10 पूर्ण किती आपल्याकडे, 11 गुणिले 5, 11 5 55, 55चा वर्ग. आता 5 तुम्हाला ट्रिक माहिती असेल वर्ग काढायची काय. बघा ज्याचे एकक स्थानी जर 5 असेल तर 25 घेऊन टाकायचा, आणि पहिल्या संख्येच्या पुढील संख्या घेऊन तिचा गुणाकार करा, म्हणजे 5च्या पुढे किती, 6 आहे, 5 7 30, तर तुमचं उत्तर काय आलं, 30 25. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं, सिंपल आहे, अवघड काही नाहीये. चला मित्रांनो अजून एक उदाहरण बघू. समजा आपल्याकडे आहे, समजा 1 ते 15 या घन संख्येची बेरीज करायची, या घनांची बेरीज करायची. बरोबर, 1 2 3 4 5 15 पर्यंत या घन संख्येची बेरीज करायची. तर काय करायचं, सुरुवातीला सूत्र तर माहिती आपल्याला, सूत्र न लिहायचं. आता काय करायचं, 15 गुणिले त्याच्या पुढील संख्या 16 घ्या, भागिले 2 करा. आता यांचं काय, या बरोबर ब्रॅकेट नाही घेत नाही, आता यांचं सुरुवातीला सॉल्व्ह करू. बघा 2 1 2, 2 8 16, 15 8 120. बरोबर, 15 8 120. याचं काय करायचं, आपल्याला वर्ग करायचा आहे. 12चा वर्ग किती आहे, 144 आहे, आणि 2 शून्य देऊन टाका. तुमचं उत्तर काय आलं, 14,400. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. कळालं मित्रांनो. बघा आता आपण नाही का टाईप चेंज करू. आता तुम्हाला जवळपास वर्ग संख्या, घन संख्या यांची बेरीज कशी करायची, किंवा नैसर्गिक संख्यांची बेरीज, समसंख्यांची आणि विषम संख्यांची बेरीज कशी करायची तुम्हाला कळालंच असेल. आता आपण नाही का, आता पुढे जाऊ, जरा पुढचा टॉपिक शिकू आपण. बघा चला. बघा आपण मित्रांनो आता विभाजित संख्येची विभाजित हा टॉपिक आपण जरा बघूया. बघा आपल्याकडे समजा आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे, समजा 120 या संख्येचे का फॅक्टर पाडायचे, म्हणजे विभाजित काय ते सांगायचं. बघा 120 चे फॅक्टर पाडायचे आपल्याला, तर काय करतील बघा, फॅक्टर पाडायचे असेल तर कसे पाडायचे. बघा काय करते, बघा 120 चे फॅक्टर पाडायचे आपल्याला. बघा सुरुवातीला नाही का, कधी पण लक्षात ठेवायचं, मूळ संख्या जे असतात ना त्यांनी भाग द्यायचा प्रयत्न करायचा सुरुवातीला. बघा आता काय जाईल, दोन्ही भाग जाईल, 62 12 60. बरोबर, 2 1 2, 2 3 6, परत काय जाईल, 3 जाईल. बरोबर, 3 10 30. बरोबर, नंतर काय जाईल, 5 जाईल, 5 1 5 5 10. उरलं किती आपल्याकडे, 2 2 1 2. ही झाले फॅक्टर. किती झाले फॅक्टर. आता बघा 2 किती वेळेस आहे, 1 2 3 3 वेळेस आहे, म्हणजे 2चा तिसरा घात गुणिले. आता बघा आता 3 किती वेळेस आहे, 1 वेळेस आहे. बरोबर, आणि 5 किती वेळेस आहे, 1 वेळेस आहे. 5च्या डोक्यावर 1 देऊन टाका. बरोबर, आता काय करायचं, बघा वरती जे घात आहे ना, घात त्याच्यामध्ये 1 प्लस करायचं आपल्याला. म्हणजेच कसं, बघा 3 + 1 कंसात, आता एक वरती घात 1 + 1 करायला लागेल. बरोबर, परत कंसामध्ये 1 + 1 करायला लागेल. बरोबर, इथं काय नाही तर इथं गुणिलेचं चिन्ह राहणार, लक्षात ठेवा मित्रांनो. बघा आता 3 आणि किती होणार आहे, 4. बरोबर, गुणिले 1 आणि 1 2, गुणिले 1 आणि 1 2 झाले. बरोबर, बघा आता काय होईल, 4 दुणे 8 8 दुणे 16. हे आलं तुमचं उत्तर. तर 120 चे फॅक्टरल किती आहे, फॅक्टरल काय आहे, 16 आहे. हे झालं आन्सर. अजून 1 2 क्वेश्चन बघूया आपण. बघा आता 360 या संख्येचा आपण एकूण विभाजक काढायचे आपल्याला. काय काढायचं,
एकूण विभाजक. तर काय करायचं बघा, सुरुवात करू दोन्ही. बे एक बे, बे आठी 16, बरोबर. परत दोन विभाग द्या, बे 9 18, परत बे एक बे, बे 45 90, बरोबर. बघा आता काय विभाग जायला, आता 3 जाईल बघा, 3 एक 3, 3 एक 3, 3 पाचे 15, बरोबर. आता कशाने जाईल, 3 जाईल बघा, 3 पाचे 15, 5 एक 5, बरोबर. ते झाले फॅक्टर, बरोबर. आता बघा, आता 2 2 2 किती वेळेस आले, 2 3 वेळेस आले, म्हणून 2चा तिसरा घात गुणिले 3 किती वेळेस आले, 2 वेळेस आले बघा. तर 3चा कितवा घात येईल, दुसरा घात गुणिले बघा 5. 5 ही संख्या किती वेळेस आली, एकच वेळेस आली, म्हणून 5चा 1 घात. इथपर्यंत कळालं. तर काय करायचं बघा, घातामध्ये काय करायचं, आपल्याला 1 प्लस करायचं घातामध्ये फक्त. मग 3मध्ये प्लस केला, 3मध्ये 1 प्लस केला तर किती होणार आहे, 4. डायरेक्ट करतो मी. 2मध्ये 1 टाकला तर किती होणार आहे, 3. आणि एकामध्ये 1 टाकला किती होणार आहे, 2. त्यांचा गुणाकार करू आता. 4 3 12, 12 2 24. हे आलं उत्तर तुमचं. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. सिंपल आहे, अवघड काही नाही. 307 फॅक्टोरियल किती आहे, 24 आहे. कळालं. अजून एक उदाहरण बघू आपण. आपल्याकडे एक संख्या आहे 225. 225 या संख्येचे एकूण विभाजक काढायचं आपल्याला. 225, बरोबर. 225 या संख्येचे काय एकूण विभाजक म्हणजे फॅक्टर काढायचे आपल्याला. फॅक्टर किती बघा आता, बे एक बे, बरोबर. बे दुने 4, बे पंचे 10, बरोबर. परत आता का भाग जाईल, 5 भाग जाईल, बरोबर. 5 एक 5, 5 दुने 10, उरले किती 2, 5 5 25, बरोबर. 5 एक 5, 5 5 25, 5 एक 5, बरोबर. हे आहे फॅक्टर. बघा 2 किती वेळेस आहे, 1 वेळेस आहे. 5 किती वेळेस आहे, 3 वेळेस आहे, म्हणून डोक्यावरती 3 लिहिला. 2 1 वेळेस म्हणून डोक्यावरती 1 लिहिला. तर घातामध्ये काय करायचं, 1 प्लस करायचं आपल्याला. 1 प्लस केला तर किती होणार आहे, 2 होणार आहे. 3मध्ये 1 प्लस केला तर किती होणार आहे, 4. यांची बेरीज करा, तर गुणाकार करा, तुमचं उत्तर काय आलं. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. सिंपल आहे, अवघड काही नाही. चला आपण थोडं पुढे जाऊ आता परत. बघा एक लास्ट क्वेश्चन घेऊ आपण. चला बघू. बघा आपण नाही का 600 या संख्येचे एकूण विभाजक किती, फॅक्टर किती ते बघूया. बघा आता फॅक्टर पाडायचे तर म्हणजे काय, बे एक बे, बे त्रिक 6, बरोबर. नंतर बे एक बे, बे 150, 300 झाले, बरोबर. बे एक बे, बे 7 14, उरला किती 1, बे पंचे 10, बरोबर. परत का भाग जाईल, 5 ने देऊ डायरेक्ट. चला 5 एक 5, उरलं किती 2, बरोबर. नंतर 5 एक 5, 5 त्रिक 15, लास्ट मग 3 एक 3. हे झाले फॅक्टर, बरोबर. आता 2 किती वेळेस आहे, 3 वेळेस आहे, म्हणून घातामध्ये 3 दिला, बरोबर. 5 किती वेळेस आहे, 2 वेळेस आहे, 2 दिला. 3 किती वेळेस आहे, 1 वेळेस आहे, म्हणून घात 1 दिला, बरोबर. आता काय करायचंय, घातामध्ये आपल्याला काय करायचंय, 1 प्लस करायचं आहे. 1 प्लस करायचं म्हणजे काय करायला लागेल बघा, 3मध्ये 1 टाकला तर किती होईल, 4 होईल. 2मध्ये 1 टाकला तर किती होईल, 3 होईल. आणि एकामध्ये 1 टाकला तर 2 होईल, बरोबर. त्यांचा गुणाकार करा. 4 त्रिक 12, 12 2 24. हे आलं 600चे फॅक्टर. समजलं. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. आता आपण काय करू मित्रांनो, आपण नाही का मूळ संख्येचे विभाजक किती किंवा मग विषम संख्येचे विभाजक किती अशी संख्या उदाहरण बघणार आहोत. बघा आता एक प्रश्न भाग आपल्याकडं 250 या मूळ संख्येचे आपल्याला काय काढायचंय, एकूण विभाजक काढायचे. विभाजक म्हणजेच फॅक्टर. विभाजक काढू, बरोबर. 250. बघा मित्रांनो काय करायचं, आपली मेथड सेम आहे, फक्त थोडं चेंज होणार आहे. बघा कसं, 250 या संख्येचे काय करायचं आपल्याला, फॅक्टर पाडायची. तर बघा आता बे एक बे, बे दुने 4, 1 उरला, बे पंचे 10, बरोबर. आता
परत काय ने भाग जाईल, 5 ने भाग जाईल, बरोबर. 5 ने भाग देऊ, 5 एक 5, 5 दुने 10, उरले 2, 5 5 25, बरोबर. नंतर परत 5 ने भाग जाईल, 5 एक 5, 5 5 25, उरला किती आपल्याकडे 5 एक 5, बरोबर. हे झाले फॅक्टर. आता बघा 2 किती वेळेस आहे, 1 वेळेस आहे, बरोबर. 5 किती वेळेस आहे, 1 वेळेस आहे. बघा 2 आणि 5 या दोन्ही पण मूळ संख्या आहे, बरोबर. आता एकच लक्ष ठेवायचं मित्रांनो, बघा काय करायचं, बरोबर. 5 तर 3 वेळेस, सॉरी इथं 3 वेळेस घ्यायला लागेल आपल्याला, बरोबर. 3 वेळेस, 5 3 वेळेस आहे ना, तर 3 वेळेस लिहायला लागला. 5चा घात तिसरा, 5चा तिसरा घात, बरोबर. आता बघा जर मूळ संख्येचे एकूण विभाजक जर पाडायचे असेल तर काय करायचं, जे घात आहे ना, घात घात किती आपला 1 आणि हा किती प्लस 3, त्यांना जोडून टाकायचं. तर त्याचे एकूण विभाजक किती झाले, 250 चे तर 4 झाले. जर मूळ संख्या जर विचारली, मूळ संख्येचे एकूण विभाजक जर विचारलं तुम्हाला, तर काय करायचं, सरळ सरळ काय करायचं, घाताला जोडून टाकायचं. हे आलं तुमचं उत्तर. अशा प्रकारे अजून 1-2 उदाहरण बघू, तुमच्या लक्षात येईल चांगल्या प्रकारे. बघा आता एक क्वेश्चन आहे आपल्याकडं. समजा आपल्याला एक संख्या घेतली, समजा आपण 125 घेतली. 125 या मूळ संख्येचे एकूण विभाजक काढायचे आपल्याला. तर काय करायचं, आपण स्टेप सेम नसेल, बरोबर. सेम करायचं आपल्याला, काणी भाग जाईल. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो, काय करायचं, मूळ संख्येने सुरुवात करायची कधी पण, लक्षात ठेवा. फॅक्टर जर पाडायचे असेल तुम्हाला तर मूळ संख्येने सुरुवात करायची. बघा आता 2 भाग जाईल का नाही जाणार, 3 पण नाही जाणार. आता डायरेक्ट 5 घेऊ आपण. बघा 5 एक 5, 5 दुने 10, उरले किती 2, 5 5 25, बरोबर. आता परत 5 एक 5, 5 5 25, 5 एक 5, 5 एक 5, बरोबर. बघा आता 5 किती वेळेस आलाय, 3 वेळेस आलाय, बरोबर. दुसरी संख्या कोणतीच आली नाही, म्हणून 125 या मूळ संख्येचे विभाजक किती येतील, तर 3 येईल. हे तुमचं उत्तर झालं. कळालं, अशा पद्धतीने. चला आता आपण काय करू, समसंख्येचे एकूण विभाजक किती, बरोबर, ते बघू आता आपण. तुमच्या लक्षात आलं असेल. बघा आता आपल्याला काढायचं, समजा 600 या संख्येचे 600 या संख्येचे या समसंख्येचे एकूण विभाजक काढायचं आपल्याला. काय काढायचं, एकूण विभाजक किती. चला आपण सॉल्व करू. बघा एकूण विभाजक काढायचे आपल्याला, तर काय करायचं, आपली मेथड सेम. 600 2 1 2 2 त्रिक 6, बरोबर. परत 2 1 2 2 300 150 होतील, बरोबर. बघा आता 2 1 2 2 7 14, उरला 1, 2 5 10, बरोबर. परत कानी भाग जाईल, 3 पण जाईल. बघा 3 1 3 3 2 6, उरले किती, 1 उरला, 3 5 15, बरोबर. बघा आता 5 1 5, 5 5 25, बरोबर. 5 1 5, 5 1 5, हे झाले फॅक्टर, बरोबर. बघा आता 2 किती वेळेस आहे, 3 वेळेस आहे, तर 2चा तिसरा घात येईल, गुणिले. आता 3 किती वेळेस आहे, एकच वेळेस आहे, तर 3चा 1 घात येईल, बरोबर. 5 किती वेळेस आहे, 2 वेळेस आहे, तर 5चा किती येईल घात, दुसरा घात येईल, बरोबर. इथपर्यंत काय आलं. बघा आपल्याला आता मागच्या उदाहरणामध्ये काय विचारलं होतं आपल्याला, मूळ संख्येचे एकूण विभाजक, आणि त्याच्या आधी डायरेक्ट आपल्याला दिले ह्या संख्येचे एकूण विभाजक किती, बरोबर. तर आता इथं काय आपल्या मागच्या उदाहरणामध्ये मूळ संख्येचं विचारलं होतं. आता या प्रश्नामध्ये काय विचारलं, आपल्या समसंख्येचे एकूण विभाजक किती, बरोबर. तर बघा आपण सॉल्व करू. बघा मित्रांनो एक लक्षात ठेवा, प्रश्नामध्ये जर तुम्हाला जर समसंख्येचे एकूण विभाजक विचारले असेल तर काय करायचं, बघा जी समसंख्या असते ना
की डायरेक्ट त्याचा घात जो आहे ना तसाच तसा ठेवायचा, त्याच्यामध्ये एक प्लस करायचं नाही. आपण मागच्या उदाहरणामध्ये काय करत होतो, एक प्लस करीत होतो, बरोबर. इथं तसं करायचं नाही. मूळ संख्यामध्ये काय करायचंय, डायरेक्ट जोडायचं आपल्याला, बरोबर. जोडलं आपलं उत्तर आलं, बरोबर. पण याच्यामध्ये काय करायचंय, तीन जो आता दोनाचा घात तिसरा आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, मागच्या उदाहरणामध्ये एक प्लस करत होतो, पण इथं तसं करायचं नाही. तीन जो आहे ना तो जसंच तसं लिहून द्यायचा, बरोबर. गुणिले एकामध्ये एक जोडून टाका, एक आणि एक किती होणार आहे, दोन होणार आहे. गुणिले दोनामध्ये एक टाकला, तीन झालं. आता यांचं काय करा, गुणाकार करा. 3 दुनी 6, 6 18. तर मग काय झालं, की तुमचं झालं उत्तर. तर 600 या समसंख्येचे एकूण विभाजक किती आले, 18 आले. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. चला अजून एक उदाहरण बघू आपण. समजा आपण थोडी मोठी संख्या घेऊ. चला आता आपण घेतली समजा 6000 घेऊ. चला आता 6000 या समसंख्येचे एकूण विभाजक किती आहे. तुमच्या लक्षात येण्यासाठी कोणती पण आपण संख्या घेऊ शकतो, काय अडचण नाही. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे का कसे फॅक्टर पाडायचे, कसे काय करायचे, हे महत्वाचं आहे. तर बघा आता 6000 या संख्येचे काय करायचे, एकूण विभाजक पाडायचे आपल्याला, बरोबर. समसंख्या हा लक्षात ठेवा. बघा आता कसं होईल, बे एक बे 3000 होईल, बरोबर. परत 2 जर 3000ला भाग दिला तर 1500 येईल, बरोबर. 1500, बरोबर. परत काय भाग देऊ, आता 3 देऊ. 3 एक 3, 3 बाचे 15 आणि हे 2 शून्य, बरोबर. परत काय भाग जाईल, 5 ने भाग देऊ डायरेक्ट. चला 5 एक 5, 5 एक 5, बरोबर. आता कशाने भाग देऊ आपण, परत 5 ने देऊ. चला 5 एक 5, 5 दुने 10, बरोबर. परत 5 ने देऊ, 5 चौक 20. आता उरले किती आपल्याकडे, 4 उरले, बरोबर. बे एक बे, बे दुने 4, बे एक बे, बरोबर. इथपर्यंत झालं. इथपर्यंत कळालं, फॅक्टर पाडले आपण या. बघा आता आपण काउंटिंग करू. आता 2 किती वेळेस, 1 2 3 4, म्हणजे 2चा कितवा घात येईल, 4था घात येईल, बरोबर. आता इथं बघा 3 आणि 3 किती वेळेस, एकच वेळेस आहे, म्हणजे 3चा एकच घात येईल, बरोबर. आता राहिलं का आपल्याकडं 5. 5 किती वेळेस आहे, 3 वेळेस आहे. तर 5चा कितवा घात येईल, तिसरा घात. इथपर्यंत कळालं. काय केलं आपण, 2 किती वेळेस आहे, 1 2 3 4, म्हणजे म्हणून 2चा 4था घात दिला आपण, बरोबर. 5 किती वेळेस आहे, 3 वेळेस आहे, म्हणून 5चा तिसरा घात लिहिला. आणि 3 किती वेळेस आहे, एकच वेळेस आहे, म्हणून 3चा 1 घात लिहिला, बरोबर. आता तुम्हाला काय सांगितलं होतं मी, समसंख्या असेल, दिलेल्या उदाहरणामध्ये समसंख्या असेल तर काय घ्यायचं, ते फक्त घातच घ्यायचा आपल्याला. समसंख्या जर काढायचं असेल, समसंख्येचे एकूण विभाजक काढायचं असेल तर काय करायचं, 4 जसाच तसा घ्यायचा घाताचा, बरोबर. त्याच्यामध्ये एक प्लस करायचा नाही आपला, बरोबर. नंतर आता काय करा, 3, म्हणजे आता 3चा घात 1 आहे, त्याच्यामध्ये एक प्लस करायचा. फक्त समसंख्या असेल तर फक्त घातच घ्यायचा आपल्याला, म्हणजे 4 घेतला आपण, बरोबर. आता इथे 3 संख्या आहे, म्हणजे आपल्याला विषम संख्या ती आपल्याला घ्यायला लागेल, बरोबर. म्हणजे एकामध्ये एक प्लस करायला लागेल, किती झाले, 2. आणि गुणिले 3मध्ये एक टाकला, किती झाले, 4 झाले, बरोबर. 4 दुने 8, 8 चौक 32. हे झालं तुमचं उत्तर. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. कळालं मित्रांनो. आता आपण काय करू, हे झालं आपलं मूळ संख्या काढली मागच्या वेळेस, मूळ संख्येचे एकूण विभाजक कसे काढले, समसंख्येचे झाले आपले. आता आपण विषम संख्येचे एकूण विभाजक कसे काढायचे ते बघूया. चला मित्रांनो सॉल्व्ह करू. आता बघा, आता प्रश्न आहे का आपल्याकडे, बघा आता 750 या विषम संख्येचे काय करायचं आपल्याला, संख्येचे एकूण विभाजक काढायचे आपल्याला. काय काढायचे, विभाजक काढायचे, बरोबर. 750 या विषम संख्येचे एकूण विभाजक काढायचे. बघा मित्रांनो काय करायचं, फॅक्टर ते पाडायचेच आपल्याला. बघा फॅक्टर पाडू आपण, 750, बरोबर. आता दोन्ही भाग देऊ, 2 एक 2, 2 त्रिक 6, 1 उरला, 2 साती 14, बरोबर. 1 उरला, परत 2 पंच 10, बरोबर. आता काणी भाग जाईल, बघा
5 ने देऊ चला. 5 एक 5, 5 7 35, 2 उरले, 5 5 25. बरोबर. आता 3 ने भाग देऊ चला. 3 एक 3, 3 2 6, 3 5 15. बरोबर. 5 ने देऊ आता. 5 एक 5, 5 5 25. बरोबर. आणि आता 5 एक 5 इथपर्यंत झालं. बघा आपण काय केलं, फॅक्टर पाडल्याचे. फॅक्टर पाडले 750. बरोबर. आता बघा 2 किती वेळेस आहे, एकच वेळेस आहे. 2चा 1 घात. बरोबर. बघा आता 5 किती वेळेस आहे, 3 वेळेस आहे. 5 किती वेळेस आहे, 3 वेळेस आहे, म्हणून 5चा तिसरा घात घेतला. आता राहिलं का आपल्याकडे शिल्लक 3. 3चा 3 एकच वेळेस आहे, म्हणजे 3चा 1 घात येणार. बरोबर. इथपर्यंत कळालं. आता काय करू शकतो आता आपण, बघा आता इथं आपल्याला काय विषम संख्येची एकूण विभाजक. बघा याच्यामध्ये काय करायचं एवढं लक्षात ठेवायचं. मागच्या उदाहरणामध्ये काय करतो, सम संख्या डायरेक्ट घात जसं तसा लिहित होते. आता इथं काय करायचं, डायरेक्ट जी सम संख्या असेल ना तिला घ्यायचंच नाही. आपल्याकडे फक्त जे शिल्लक राहतील ना त्या संख्या घ्यायच्या आपल्याला. म्हणजेच काय करायला लागेल बघा, 3मध्ये 1 टाकला किती झाले, 4 गुणिले 1मध्ये 1 टाकला 2, तर काय ना उत्तर 4 2 8. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. काय केलं मी, जी समसंख्या असेल तिला डायरेक्ट घ्यायचं ना आपल्याला, राहिलेल्या संख्या घ्यायच्या फक्त आपल्याला. समसंख्याचा घात घ्यायचा, म्हणजे ती संख्या द्यायची ना आपल्याला डायरेक्ट. म्हणजे 2 होती ना, 2चा किती घात असो, सम असो विषम असो, तो घ्यायचाच नाही आपल्याला. डायरेक्ट काय घ्यायचं, पुढच्या संख्या घ्यायच्या आणि मल्टिप्लाय करून उत्तर आपलं काढायचं. तर मग काय आलं उत्तर आपलं 4 2 8. तर 750 या विषम संख्येचे एकूण विभाजक किती आहे, तर 8 आहे. कळालं. अशा पद्धतीने. चला आपण अजून एखादं उदाहरण बघू. बघा कोणती पण संख्या घेऊ शकतो आपण. आपल्याकडं उदाहरण नाही तसे, मनाने घेऊ आपण. चला एखादी संख्या बघा, एक संख्या घेऊ समजा आपण, समजा 400. चला 400 या विषम संख्येचे एकूण विभाजक किती, बरोबर. 450. 450 या विषम संख्येचे एकूण विभाजक किती, समजा असा प्रश्न विचारलेला आपल्याला. बरोबर. तर बघा सॉल्व्ह करू आपण. 450 चे आपल्याला काय करायला, फॅक्टर काढायला लागते. बघा 2 1 2, 2 2 4, 2 2 4, 2 5 10. इथपर्यंत कळालं. बघा आता 5 1 5, 5 चौक 20, उरले किती 2, 5 5 25. बरोबर. काय भाग जाईल, 5 ने देऊ आपण. 5 1 5, 5 9 45. बरोबर. आता 3 1 3, 3 3 9, परत 3 1 3, 3 1 3. कळालं. बघा आता फॅक्टर किती आले, आता बघा 2 किती वेळेस आहे, एकच वेळेस आहे. 2चा 1 घात गुणिले 5 किती वेळेस आला, 2 वेळेस आला, 5चा दुसरा घात येईल. बरोबर. 3 किती वेळेस आहे, 2 वेळेस आहे, तर 3चा दुसरा घात. इथपर्यंत कळालं असेल तुम्हाला. काय केलं, 2 किती वेळेस आला, 1 वेळेस आला. 5 किती वेळेस आला, 2 वेळेस आला, म्हणून दुसरा घात घेतला. 3 2 वेळेस आला, म्हणून 3चा दुसरा घात घेतला. बरोबर. आता काय सांगितलं तुम्हाला, समसंख्या घ्यायची नाही आपल्याला, फक्त राहिलेल्या संख्या घ्यायच्या. म्हणजे 2मध्ये 1 टाकला किती झाला, 3 झाला. बरोबर. गुणिले आता 2मध्ये 1 टाकला, परत 3 झाले. तर किती आला फॅक्टर, 3 3 9. हे 450 फॅक्टर झाले. कळालं. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. कळालं असेल मित्रांनो तुम्हाला. चला मित्रांनो, आपण आता एक काम करू. आजचं लेक्चर इथपर्यंत स्टॉप करू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, 450 या संख्येची एकूण संख्येची विभाजकाची बेरीज किती, बरोबर. एकूण विभाजकाची बेरीज किती, हा पुढचा आपला हे राहणार आहे. याचे पुढचे उदाहरण ते तशा प्रकारचे राहणार आहे. चला तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये